मुंबईत आजपासून पावसाचं पुनरागमन होणार। शनिवारपासून जोर वाढण्याचा कुलाबा। वेधशाळेचा अंदाज पुढील 3 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता। अकोल्यात मुसळधार पाऊस, नागरिकांची तारांबळ। आश्रयासाठी वाहनधारक उड्डाण पुलाखाली, मात्र पाणी गळत असल्यानं नागरिक त्रस्त। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांच्या 2265 कोटींच्या कर्जाला हायकोर्टाची स्थगिती। महायुती सरकारला हायकोर्टाचा दणका। लोकलसाठी स्वतंत्र प्राधिकरण करण्याची प्रवासी संघटनांची मागणी। प्रवाशांचे हाल होत असल्याने उपाय काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन। शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करून लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम मुख्यमंत्री करतायत। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची घणाघाती टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगाव दौऱ्यात खडसेंचा पक्षप्रवेश नाहीच। पक्षप्रवेशाबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींकडून निर्णय नाही, सूत्रांची माहिती। राहुल गांधींच्या उपस्थितीत सांगलीत मवियाचा महामेळावा। 5 सप्टेंबर रोजी मविया फुंकणार विधानसभेचं रणशिंग। लढूया। निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातच भाजपला 60 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याची माहिती। रोहित पवारांची भाजपवर टीका। पालघरमधल्या चारोटीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला। पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। शरद पवारांचे राष्ट्रवादी माकपकडून रास्ता रोको। सोडत काढण्यापेक्षा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर घरांची विक्री करावी। राज्यस्तरीय विकासक संघटनेची सिडकोला सूचना। म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना 2018 नंतर जारी केलेलं अधिवास प्रमाणपत्र आणि 2023-24 आयकर विवरणपत्र आवश्यक। डोमिसाइलबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांची माहिती। कॅनडात आढळला आतापर्यंतचा जगातला दुसरा मोठा हिरा। तब्बल 2500 कॅरेटचा हिरा। पहा फक्त साम टीव्हीवर।